योजना प्रमुख अजय भाऊ खेडेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। सर्वत्र आपण बघतोय राजकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील सर्वच जण येऊन आज अजय भाऊ खेडेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना दिसत आहेत। हा वाढदिवस तर सामाजिक कार्यक्रम तसेच विविध कार्यक्रमांनी आज साजरा होताना दिसतोय। हा वाढदिवस नक्की कसा साजरा करण्यात आला याविषयीची अधिक माहिती आजचा हा सुंदर असा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये देखील या ठिकाणी साजरा करणार आहोत। पुन्हा एकदा जमलेल्या सर्व मान्यवर, त्याचबरोबर माता व भगिनी, त्याचबरोबर प्रभागातील हा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजेच पुणे महानगरपालिकेतील कार्यक्षम व लोकप्रिय नगरसेवक, कर्तव्य दक्ष नेतृत्व, आपल्या हक्काचा माणूस, आपल्या कामाचा माणूस म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे असे जनसेवक, जननायक। स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचंय। चला काउंटडाऊन करतोय आपण। 10 9 8 7 6। खेडेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होताना दिसतोय। आता अजय भाऊ खेडेकर आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय की आज त्यांच्या वाढदिवशी सर्वांनी शुभेच्छा दिल्या, काय सांगते? प्रभागातील नागरिक हेच मी दैवत मानतो आणि आपला आनंद साजरा करत असताना कोठेही बाहेर न जाता आपल्या जी नागरिक, माझ्या प्रभागातील जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व माता भगिनी असतील, लाडक्या बहिणी असतील, या सगळ्यांबरोबर उत्साहाने मी एकत्रित येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेऊन आम्ही वाढदिवस साजरा करत असतो आणि त्याच्यामध्ये कुठे धांगडधिंगा नसतो। सर्वजण येतात, आनंदाने मला शुभेच्छा देतात, त्यांच्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मला देतात आणि अशा प्रकारे मी दरवर्षी आनंदाने हा वाढदिवस साजरा करतो। कोणालाही आमंत्रण सुद्धा देत नाही, पण हा जनसमुदाय जो आहे हा माझ्या प्रेमापोटी आनंदाने येत असतो। ते मला आज सकाळीच आमचे लाडके केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ यांचा फोन आला होता, चंद्रकांत दादांचा फोन आला होता, बावनकुळे साहेबांचा फोन आला होता, देवेंद्रजींचा फोन आला होता। हे जे वरिष्ठ नेते आपले सगळे आमदार, हेमंत भाऊ रासने असतील, सिद्धार्थ शिरोळे असतील, सुनील भाऊ कांबळे असतील, भीमराव तापकीर असतील, माधुरीताई मिसळ असतील, बाबा मिसळ असतील, या सर्वांच्या फोनवरनं मनसोक्त शुभेच्छा मला मिळालेल्या आहेत आणि त्यांचं सर्वांचं प्रेम असंच माझ्या पाठीशी उभं आहे। आणि हा जो विषय असतो वाढदिवसाचा, हा आपण सर्वांबरोबर जर साजरा केला, त्या निमित्तानं सर्वजण एकत्र येतात, आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात आणि आपल्याला भरपूर शुभेच्छा देतात। यावर्षी वाढदिवसाला असा संकल्प केलाय की माझ्या हातनं आई वडिलांची सेवा तर घडतेच आहे, त्याचप्रमाणे गोरगरिबांची ज्यांची कामं अडून राहिलेली आहेत, मी 24/7 कामं करतोय। गेले 8 वर्ष प्रभागामध्ये ज्या लोकांना कुठली कामं होत नाही ती सर्व कामं करण्याचा निश्चय मी करतो। इथनं पुढे परमेश्वराने मला एवढं आयुष्य द्यावं की लोकांच्या ज्या आडाअडीचे प्रश्न आहेत तळागाळातील लोकांपर्यंत मला कसं काम करता येईल या दृष्टीने मी प्रयत्नशील राहील आणि परमेश्वर माझ्या पाठीशी उभं राहील। भारतीय जनता पार्टीचे एक अति सक्रिय असणारे एक उत्साही व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अजय खेडेकर यांचा वाढदिवस समाजासाठी कायम कार्यरत असणारे, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून समाजाला काय हवं आहे हे जाणणारा कार्यकर्ता म्हणजे अजय खेडेकर। 24/7 लोकांना उपलब्ध असणारं नेतृत्व म्हणजे अजय खेडेकर। आज त्यांचा वाढदिवस आहे। मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी आयुष्य लाभावं, दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातून समाजाची सेवा ही अशीच निरंतर घडत राहो। त्यांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी अजय खेडेकरांचा वाढदिवस आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला, त्यामुळे ती व्यक्ती कशी आहे, त्या व्यक्तीने कशा पद्धतीचं काम केलं म्हणून एवढी ही संख्या जमलेली आहे। पुढील वाटचालीसाठी अजयला शुभेच्छा देतो। मी उमेश शाह, भाजप व्यापारी आघाडी पुणे शहर। अजय खेडेकर यांना भाजप व्यापारी आघाडीचे सर्व अधिकारी कडून वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा। अजय भाऊ आमचे खास मित्र आहेत, पक्षामध्ये त्यांचं पुष्कळ कष्ट आहे, पक्षामध्ये त्यांचे सर्व कार्यक्रमला पण त्यांची हाजरी असते, रात्रदिवस एक करून जे काम करतात व खडकमाळीचे ते माजी कॉर्पोरेटर पण आहे, पुढे पण कॉर्पोरेटर राहणार आहे।
तर मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकप्रिय नगरसेवक यांचा आज 52वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आम्ही सर्व हास्य क्लबची माणसं त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी जमलो आहोत. दरवर्षी ते आम्हाला बोलवतात आणि आमच्या हास्य क्लबला तर त्यांचं कायम मार्गदर्शन असतं. अशा या नगरसेवकाचं 100वा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळावं. धन्यवाद. सरांच्या बाबतीत आमच्या बागेचे ते लाडके म्हणजे अजय सरांना फक्त सांगायचं साठे उद्यान हास्य क्लबने की असा असा कार्यक्रम आहे की सगळी कामं सोडून ते आम्हाला पहिले वेळ देतात की मी येणार. म्हणजे यांचं एवढं सहकार्य पण असतं आणि असा हसमुख माणूस आमच्या बागेच्या लोकांना आम्हाला जो लावलाय खरंच आमचं भाग्य आहे. आणि आम्ही पहिली मेट्रोची ट्रिप केली त्या गरवारे कॉलेज ते वनाज त्यावेळेस पण ते आले आणि आता परवा स्वारगेट ते चिंचवडला आम्ही PCMC ला गेला पिंपरी चिंचवडला गेलो. तिथून आम्हाला सर्वांना रिक्षाने घेऊन गेले वैष्णोदेवी. तिथं एक दत्ताचं मंदिर आहे, नामस्मरण झालं तिथं. तिथून सगळ्यांना ब्रेकफास्ट करून परत रिक्षाने मेट्रोनी स्वारगेटला घेऊन आले आणि आम्ही आमचे बागेचे कॉन्ट्रीब्युशन काढले पण त्यांनी ऐकलं नाही. त्याने आणि वेळोवेळी कुठलाही कार्यक्रम असला ना त्यांचं आम्हाला सहकार्य खूप मोलाचं असतं. तर आमच्या सर्व ग्रुप तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. अजय भाऊ तळागाळातला एक सामान्य नगरसेवक असल्यासारखं या गुरुवारपेठ गंजपेठ या भागामध्ये काम करतो. अनेक योजनांचा या भागात सापडला आणि या जनतेच्या गर्दीने अजय भाऊंना शुभेच्छा. आणि वाढदिवसानिमित्त हा तुम्ही बघताल कुठलंही इलेक्शनचं वातावरण नसताना एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवकासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रभागातले आणि शहरातले लोक येतात. त्यामुळे या व्यक्ती काहीतरी खास आहे. अजय भाऊंना गणेश शहरला मित्र परिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. उत्तर प्रगती व्हावा अजय भाऊंची ही सदिच्छा.